नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मथुरामधील प्रेम मंदिरमध्ये, जेथे जी राधाराणी आणि श्रीकृष्ण यांचं सुंदर असं भव्य प्रेम मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला पाहूया आतमध्ये प्रेम मंदिराच्या जाऊन आपण प्रेम मंदिर कसं बांधण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, प्रेम मंदिर हे सुंदर कोरीव काम केलेल्या दगडापासून बनवण्यात आलेलं आहे आणि याला बांधण्याचा पूर्ण कालावधी या 10 ते 12 वर्षाचा आहे मित्रांनो. आणि प्रेम मंदिर आतून पण पूर्ण असं सुंदर अशी शिल्पकला उभारण्यात आलेली आहे मित्रांनो, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि आतमध्ये म्हणजे प्रेम मंदिराच्या मधात तुम्ही पाहू शकता मित्रांनो, असे सुंदर सुंदर खांब उभारण्यात आलेले आहे, ज्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, राधाराणीची सुंदर अशी मूर्ती पण ठेवण्यात आलेली आहे प्रेम मंदिरमध्ये. आणि इथून दुरून दुरून मित्रांनो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे भक्तजन इथे प्रेम मंदिर पाहण्यासाठी येते, राधाराणीचं दर्शन घेण्यासाठी येते. आणि मंदिराच्या आतमध्ये पण चांगले सुंदर असे कोरीव काम आणि मधात राधाराणी आणि श्रीकृष्ण महाराज यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, ज्यांचे तुम्ही सध्या दर्शन घेत आहे मित्रांनो. मूर्ती खूप छान आहे मित्रांनो. आणि तसंच तुम्ही प्रेम मंदिर पण पाहू शकता आतमधून. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर पण खूप लोकांची गर्दी असते इथं रोज, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे सध्या. आणि इथं वेगवेगळ्या हस्तकला तसेच मित्रांनो शिल्पकला इथे उभारण्यात आलेल्या आहे प्रेम मंदिराच्या बाहेर. इथे जे तुम्हाला दिसत आहे हे गोवर्धन पर्वत आहे मित्रांनो. लहानपणी श्रीकृष्णाने बोटाच्या अंगठ्यावर म्हणजेच लहान बोटावर गोवर्धन पर्वत उचललेला होता, जे इथं हस्तकलेच्या माध्यमातून दर्शवण्यात येत आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही हा गोवर्धन पर्वत आणि त्याच्या खाली आहे श्रीकृष्ण भगवान पूर्ण गावकऱ्यांसह. सुंदर अशी कलाकृती आहे मित्रांनो प्रेम मंदिरमध्ये. महादेव आणि शंकरजीच्या बाजूलाच मित्रांनो सुंदर असा जे झरणा म्हणतात हे पण उभारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या मंदिरात रात्रीच्या वेळेस असं सुंदर असे लाईटिंगचा पण कार्यक्रम केलेला असतो. आणि हे प्रेम मंदिर मित्रांनो सकाळची 10 ते संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान हे चालू असते, त्यानंतर बंद होऊन जाते. लाईटाचं सुंदर प्रदर्शन मित्रांनो रात्रीच्या वेळेस इथं पाहायला मिळते. आणि दूरदूरून मित्रांनो हे लाईटाचं जे प्रदर्शन पाहण्यासाठी इथे लोक येते मित्रांनो रात्रीच्या वेळेस. इथे येण्याचा टाईम मित्रांनो संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंतचा आहे, कारण त्या टाईमात मित्रांनो तुम्हाला असं सुंदर असं लाईटिंग शो पाहायला मिळते. आणि खूप लोकांची गर्दी पण असते या लाईटिंग शो पाहण्यासाठी. त्याचबरोबर पण आपण श्री बलराम म्हणजेच इस्कॉन मंदिरमध्ये आपण आलेलो आहे, जे प्रेम मंदिरच्या बाजूलाच आहे मित्रांनो. श्रीकृष्ण बलराम यांचं मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मंदिरामध्ये किती गर्दी आहे आणि आरतीचा वेळ चालू आहे, आरती चालू आहे बलराम महाराज यांची. मित्रांनो, हे मंदिर कोणी कोणी पाहिलं आहे तर कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. तसेच मित्रांनो, श्रीकृष्णाची आणि राधाराणीची मूर्ती पण या इस्कॉन मंदिरमध्ये आहे.